चांदेपासून बांधेपर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांदेपासून बांधेपर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता येत्या 60 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होणारे 6,000 पार. जशी ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे तशीच चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता येत्या 60 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 100% होणारे 6,000. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव येतो तो विचारायला लागलाय की येत्या 60 दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडणार की ज्याच्यामुळं सोयाबीनचा दर हा येत्या 60 दिवसात 6,000 गवसणी घालणार. आणि जेव्हा सोयाबीनचा दर हा 6,000च्या आसपास जाईल तेव्हा आपण सोयाबीन हे विकायला पाहिजे का मग तेजीची वाट बघत थांबायला पाहिजे. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर घेऊयात की सोयाबीनचा भाव 6,000 झाल्यानंतर सोयाबीनची विक्री केल्यानं फायदा होईल का सोयाबीनची विक्री न करता आणखीन तेजीची वाट बघत त्या ठिकाणी थांबल्यानं फायदा होणार. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जर जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 6,000 होणार आहे. पण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तर विचारात पडलाय की येत्या 60 दिवसात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनचा भाव हा 6,000 होणार. मग चला तुम्हाला समजावून सांगतो की येत्या 60 दिवसात सोयाबीनचा भाव हा का व कशा पद्धतीने 6,000 होणार आणि सोयाबीनचा भाव जर 6,000 झाला तर मग सोयाबीनची विक्री नक्की कधी करायला पाहिजे. 5,500च्या सध्याच्या दरावर का पुढच्या 2 महिन्यात जेव्हा 6,000 होईल तेव्हा का त्याच्यानंतर येणाऱ्या तेजीमध्ये. या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना इथं विनंती. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला आहे 5,100 रुपये प्रति क्विंटल पासून 5,400 रुपये प्रति क्विंटल. काही ठिकाणी तर बाजारभाव 5,200 ते 5,500 दरम्यान सुद्धा पोहोचले आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनच्या दरात तेजी कशामुळे आली तर लक्षात घ्या काही फॅक्टर्स तुम्हाला सांगतो की ज्यामुळे तेजी आली. एक तर अमेरिका इराण इस्रायल संघर्ष याच्यामुळे वाढत जाणारे कच्च्या तेलाचे भाव. दुसरी महत्त्वाची गोष्ट की देशातील सोयाबीनचं उत्पादन त्यामुळे मागणी पुरवठ्यातील गॅप आणि भविष्यात अल निनोमुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता. या 3 फॅक्टरमुळे सोयाबीनचा भाव हा सुधारत चाललाय. तुम्हाला सांगतो येत्या 60 दिवसात काय काय घडणार आहे तर हा संघर्ष आता हे तर कोणीच सांगू शकत नाही काय होणार आहे. पण संघर्ष जर कंटिन्युअस राहिला तर कच्च्या तेलाचे भाव भडकणार आणि असं जर घडलं तर सोयाबीनचा भाव पुढील 60 दिवसात 6,000 होण्याचा रस्ता मोकळा झाला असं गृहीत धरून चाला. त्यानंतर सगळं सोंग करता येईल पण उत्पादनाचं सोंग करता येत नाही. यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन घटलंय त्यामुळं जी गरज आहे ती भागवण्यासाठी आता उत्पादित माल जो आहे तो त्या ठिकाणी पुरत नाहीये. म्हणजे मागणी आणि पुरवठ्यात पुढील 60 दिवसात प्रचंड गॅप हा निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे हा सोयाबीनला 100% आधार देणार आहे. तर याच्यामुळे लक्षात घ्या की मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे सुद्धा पुढील 60 दिवसात सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची 100% शक्यता आहे. आणि सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अल निनो. अल निनो म्हटलं की त्या काळी त्यावेळी पाऊस हा कमी पडतो. यंदा अल निनोचं वर्ष असण्याची दाट शक्यता आहे. याच्यावरती शिक्कामोर्तब होईल या ठिकाणी 15 एप्रिलच्या आसपास. तर याच्यामुळं काय होणार की भविष्यात खरीप हंगामात पाऊस कमी पडण्याची शक्यता निर्माण होईल. आणि तुम्हाला माहिती आहे सोयाबीनचं पीक हे पावसावरती अवलंबून आहे. याच्यामुळे काय होणार की खरीप हंगामामध्ये पाऊस कमी पडणार मग लागवड कमी होणार. शेवटी पाऊस आणखीन कमी पडला ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर त्या ठिकाणी जी सोला परिपक्व होण्याची अवस्था आहे ती सुद्धा अडचणीत येते. याचा जर आपण अर्थ गृहीत धरला तर या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की भविष्यात सोयाबीनचं उत्पादन वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता ही अत्यंत जास्त आहे.
म्हणजे ओव्हरऑल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा दर हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 60 दिवसामध्ये सोयाबीनचा भाव हा या तेजीत जर 6,000 क्रॉस झाला तर काय आश्चर्य वाटायला नको. राहिला प्रश्न विक्रीचा, तर एक सिंपल फॉर्म्युला आहे की मला काय वाटते 5,500 ते 6,000च्या दरम्यान जी दर पातळी योग्य वाटते तिथं तुम्ही सोयाबीनची विक्री कमीत कमी 50% करा. बाकी 50% आपल्या रिस्कवरती तुम्ही त्या ठिकाणी साठवून ठेवू शकतात. नाही तर 6,000च्या आसपास पोहोचलं तर सगळं सुद्धा विकलं तर काही हरकत नाही. तर यानुसार निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती. पण एवढं खरे की पुढील 60 दिवसात सोयाबीनचा भाव 6,000 होण्याची दाट शक्यता आहे. यानुसार आपण नियोजन करावं एवढीच आपणास कळकळीची विनंती व सल्ला. भविष्यात देशात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळेला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथंच सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.